वंदे मातरम शेतकरी मित्रांनो, मी पवन सावेकर तुमचं स्वागत करतो आपल्या ई फार्माला यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आज सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वारुंजी या गावामध्ये येऊन पोहोचलो आहोत. इथे आपण जाणून घेणार आहोत स्पिरुलिना शेतीबद्दल. स्पिरुलिना शेती म्हणजे नेमकं काय असतं, त्याचे काय बेनिफिट्स असतात, त्याचं मार्केट कुठं अवेलेबल आहे आणि त्याचे फायदे काय काय होतात, याचं स्पिरुलिना शेतीचं फ्युचर कसं आहे, आपण हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये व्हॅल्युएबल माहिती तुम्हाला मिळेल. सर, स्वागत आहे तुमचं ई फार्म आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मला तुमची ओळख. माझं नाव नमित निवास पाटील, राहणार वारुंजी, तालुका कराड, जिल्हा सातारा. सर, ही जी आता आपण या शेती बघतोय स्पिरुलिनाची जी ॲक्च्युली मला सुरुवातीला विचारायचं तुम्हाला, ही स्पिरुलिना म्हणजे काय आहे? स्पिरुलिना हे एक निळे हिरवं शेवाळ आहे जे पृथ्वीवरती 350 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्याचा मोस्टली सुपरफूड म्हणून उपयोग केला जातो. स्पिरुलिनामध्ये वजनाच्या 60 ते 70% प्रोटीन कंटेंट असतं. एवढं प्रोटीन कंटेंट कोणत्याही वनस्पतीमध्ये नाहीतर कोणत्याही प्राण्यामध्ये एवढं सापडत नाही आहे. स्पिरुलिनामध्ये चिकन, मांस, अंडी ह्यापेक्षा 3 पटीने जास्त प्रोटीन आहे. दुधापेक्षा 5 पटीने जास्त कॅल्शियम आहे. पालकपेक्षा 50 पटीने जास्त आयर्न आहे. आणि गाजर आणि पपईपेक्षा 10 ते 20% बीटा कॅरोटीन घटक आहे, जास्त आहे. त्यामुळं स्पिरुलिनाला एक परिपूर्ण आहार म्हणून घोषित केलेला आहे आणि ह्याला सुपरफूड म्हणूनही समजलं जातं. म्हणजे आता ही स्पिरुलिना जी शेती आहे याची संकल्पना आता आपण बघतोय, तुम्ही सांगलीसारख्या, कराडसारख्या शहरामध्ये जवळपासच्या शहरात शेतीलगतच्या इकडे ट्रेंड असतो MIDC किंवा इतर काही गोष्टींचा, किंवा आपला ऊस पिकवणारा भाग आहे. तर असं असताना तुम्ही अशी वेगळी शेती जी पारंपरिक शेतीला किंवा पारंपरिक शेतीला दुजोरा देऊन करण्यासाठी ही तुम्हाला संकल्पना कशी सुचली, त्याची सुरुवात कशी झाली जरा? स्पिरुलिना शेती करण्याचं कारण की ह्या शेतीसाठी जास्त मॅन पॉवर लागत नाही, वेळ कमी लागतं आणि खर्च जास्त येत नाही. आणि पारंपरिक शेतीला काहीतरी पर्याय म्हणून जे कमी खर्चामध्ये, कमी टाईममध्ये व्हावं आणि ज्यातून आपल्याला जास्त नफा मिळेल, ह्या दृष्टीने मी काहीतरी बघत होतो. त्यावेळी मला हे स्पिरुलिना प्रकल्प करण्याची आयडिया मिळाली आणि त्यामुळे मी हा प्रकल्प करण्याचा निर्धार केला. म्हणजे याच्यामध्ये कमी मॅन पॉवरमध्ये आणि सस्टेनेबल शेती आपण करू शकतो. बरोबर. तरी सुरुवात साधारण तुम्ही कधीपासून केली? ही सुरुवात मी 2019 मध्ये केली. 2019 पासून सुरुवात केली. गेली 4 ते 5 वर्ष मी या शेतीमध्ये आहे. मला सांगा, याची पूर्वतयारी म्हणून काय करायला पाहिजे? म्हणजे जमीन कशी असायला पाहिजे, किंवा कुठल्या भागामध्ये येतं, याचं वातावरण कसं असायला पाहिजे, कुठं सुरू करू शकतो आपण? ही शेती कुठेही केली जाते जिथे पाणी म्हणजे तुम्हाला मुबलक प्रमाणात आहे, तिथे तुम्ही करू शकता. थोडं जरी पाणी असेल तर तुम्हाला चालू शकता. त्याचा काय दररोज आपण पाण्याचा यूज करू शकतोय असं नाही आहे. थोडं पाणी असेल तरी चालेल की, आणि जिथे प्रदूषण मुक्त म्हणजे जागा असेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये हेवी मेटल्स वगैरे ऍड होण्याचे चान्सेस कमी आहे, तिथे तुम्ही शेती करू शकताय. आणि नॉर्मली आपल्या सगळ्या भागांमध्ये अशी जमीन असतेच की जिथे जास्त प्रदूषण वगैरे, गावाकडच्या भागांमध्ये वगैरे जास्त प्रदूषण वगैरे होत नाही. त्यामुळं तुम्ही कुठे पण करू शकताय. बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे तुम्हाला जागा पाहिजे, पाणी पाहिजे आणि एक हौद वगैरे. हौद म्हणजे टार्पोलिनमध्ये वगैरे तुम्ही म्हणजे कमी खर्चामध्ये ही शेती करू शकता. म्हणजे आपण जे आता बघतोय की आपलं शेड आहे, आपण पूर्ण म्हणजे पक्क बांधकाम किंवा पक्क इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण टार्पोलिनमध्ये सुद्धा करू शकतो. हां, एवढं आम्ही जसं केलंय. आम्ही इंडोर कल्टिवेशन करतोय. इंडोर कल्टिवेशन करण्यापेक्षा तुम्ही स्टार्टिंगला करताना तुम्ही ओपन टँक कल्टिवेशन, जेणेकरून तुम्ही कमी खर्चामध्ये सगळं काही करू शकताय. ज्यामध्ये तुम्ही टार्पोलिनचा उपयोग वगैरे तुम्ही सगळं काही करू शकताय. टार्पोलिनचा यूज केल्याने तुम्हाला खर्च कमी येईल, तुम्हाला जास्त तुमचं भांडवल अडकून राहणार नाही स्टार्टिंगपासून. त्यामुळे तुम्ही टार्पोलिनमध्ये नाहीतर दुसऱ्या अन्य काही गोष्टींमध्ये तुम्ही यूज करू शकताय. छोटेसे टँक वगैरे त्यामध्ये करू शकताय. RCC करण्याची पण काही गरज नाही आहे. तुम्ही जसं उल्लेख केला की तुम्ही इनडोअर कल्टिवेशन आणि आउटडोअर कल्टिवेशन. आता इनडोअर आणि आउटडोअर कल्टिवेशनमध्ये काय फरक आहे, त्याचा काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो ते जर? इंडोर कल्टिवेशनमध्ये काय की तुम्ही 12 महिने कंटिन्युअस प्रोडक्शन घेऊ शकता. म्हणजे त्याला म्हणजे पाऊस वगैरे पडला तर ते खराब होण्याचे वगैरे चान्सेस नाही. तुमचं प्रोडक्शन स्टॉप होईल अशा कोणत्याही गोष्टी नसतात. दुसरं, कंटॅमिनेशन चान्सेस जसे की धूळ, परत पावसाचं पाणी, किडे, मुंग्या, बाहेरचे प्राणी वगैरे त्यामध्ये टँकमध्ये पडण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं. म्हणजे नेग्लिजिबल असते ते प्रमाण. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्रोडक्शनवरती, तुमच्या क्वालिटीवरती खूप काही इफेक्ट करतात. मग ह्या इंडोर कल्टिवेशन करण्यामागे की क्वालिटीचा खूप मोठा प्रश्न
प्रश्न आहे की क्वालिटी तुमची चांगली मेंटेन केली जाते. ओपनली करण्यामध्ये काय होतं की तुम्हाला कधी पण पाऊस पडतोय. आता आपल्या भारतामध्ये असं आहे की 12 महिने पाऊस असा 12 महिन्याचा एखाद दिवस पाऊस असा पडतोय. पाऊस पडल्यामुळे काय होतं की ह्याचा pH इम्बॅलन्स होणे आणि त्याचं प्रोडक्शन म्हणजे टोटली ते खराब होऊ शकतं. शिवाय दुसरं म्हणजे की धूळ वगैरे धूळ किडे वगैरे पडल्यामुळे त्याचं क्वालिटी मेंटेन केली जाऊ शकत नाही आणि ते मोस्टली अॅनिमल फिडिंगसाठी वगैरे यूज केलं जातं ते प्रोडक्शन. तसं इंडोर कल्टिव्हेशन काय होतं की तुम्ही ते प्युअरली ह्युमन कन्झम्पशनसाठी वगैरे यूज करू शकताय. त्याचा फायदा भरपूर मिळतो आणि कंटिन्युअस तुम्हाला 12 महिने त्या रेटने सेम रेटने प्रोडक्शन रेट मिळत असतं. हा फायदा मिळतो. म्हणजे हे सुरुवात करत असताना नेमक्या काही गोष्टी करायला पाहिजेत आणि त्या कशा असतात? ज्यावेळी तुमचे टँक वगैरे सेटअप होतात त्यावेळी तुम्हाला काय की पिण्यायोग्य पाणी तुम्हाला घ्यावं लागतं. पिण्यायोग्य पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला सोडियम बायकार्बोनेट, NPK, मॅग्नेशियम सल्फेट आणि मोठं मीठ ह्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये ऍड कराव्या लागतात जेणेकरून पाण्याचा pH वगैरे वाढतो आणि स्पिरुलिना ज्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल असा मीडिया तयार होतो त्याने. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये स्पिरुलिनाचं मदर कल्चर सोडलं जातं. मदर कल्चर सोडल्यानंतर त्याची ग्रोथ व्हायला कम्प्लिटली 10 ते 15 दिवस लागतात. 15 दिवसांचा कालावधी गेल्यानंतर तुम्हाला त्याची ग्रोथ बघून तुम्ही त्याचं हार्वेस्टिंग करू शकताय. मग ते 17व्या दिवसापासून म्हणजे आठवड्यातून एकदा 2 वेळा किंवा अल्टरनेट डे तुम्ही तुमच्या ग्रोथनुसार त्याचं हार्वेस्टिंग वगैरे करू शकताय. हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण काय करतो पहिल्यांदा की स्पिरुलिना स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा वॉश करून घेतला जातो जेणेकरून त्यातले म्हणजे खारापणा म्हणा काय म्हणा तो जाऊ शकेल. त्यानंतर आपण तो नॅचरल सनलाईटमध्ये नाहीतर ड्रायरमध्ये तो सुकवला जातो. सुकवल्यानंतर त्याचं फ्लेक्समध्ये फॉर्मेशन झाल्यानंतर आपण ते ग्राइंडिंग केलं जातं. ग्राइंडिंग केल्यानंतर त्याचे पावडर फॉर्ममध्ये हे झाल्यानंतर आपण त्याचे टॅब्लेट्स करून घेऊ शकतो. स्पिरुलिना आता तुमचा हा इन्फ्रास्ट्रक्चर जो तुम्ही उभा केलं ते किती बाय कितीमध्ये आहे? टँकची स्ट्रक्चर कसं आहे आणि साधारण दररोजचं किती प्रोडक्शन होतं तर आमच्या? आपला हा पूर्ण सेटअप 60 बाय 38 ह्याचं मेजरमेंट आहे. 60 बाय 38 फूट. त्यामध्ये आपले 15 बाय 55चे 2 टँक आहेत जेणेकरून त्यामध्ये 30,000 लिटर पाणी बसू शकते. त्या 30,000 लिटर पाण्यामधून आपल्याला महिन्याकाठी 40 ते 50 किलोचं प्रोडक्शन मिळतं. डे टू डे रुटीन कसं असतं? किती वेळ काम द्यावं लागतं किंवा किती कामगार आपल्याला काम करतात ते? ह्याचं दररोजचं आपलं म्हणजे आपण सकाळच्या वेळेस ह्याची काढणी करतो. म्हणजे हार्वेस्टिंग ह्याचं दररोज सकाळी 6 ते 8 ह्या वेळेत आपण हार्वेस्टिंग करतो. त्याला दिवसातून 2 ते 3 तासाचाच म्हणजे कालावधी पुरेसा आहे. हा 2 ते म्हणजे एखादा कोणी करणार असेल तर तो पार्ट टाइम म्हणून पण हा स्पिरुलिनाचा म्हणजे स्पिरुलिना शेती करू शकतो. दिवसभर ह्याच्याकडे वेळ द्यायची काही गरज नाही. दिवसभरामध्ये तुम्ही मार्केटिंगचं काम जरी केलं तर ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. बरोबर. त्यासाठी काय लायसन्स वगैरे लागतात का किंवा त्याच्यासाठी स्पेशल कोणत्या परमिशनची आवश्यकता असते? स्पिरुलिना शेती करण्यासाठी असं काय म्हणजे स्पेशल परमिशनची वगैरे काही गरज लागत नाही. तुम्हाला फूड लायसन्स असणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी आहे ते. कारण फूड लायसन्स अंतर्गतच तुम्हाला त्याची विक्री करता येते. मदर कल्चर कसं अवेलेबल होतं ते आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतो? मदर कल्चर तुम्हाला कधीही आपण अवेलेबल करून देऊ शकतो. जे कोणी नवीन करणार आहेत त्यांना आपण इथून प्रोव्हाइड करू शकतो. जर त्यांना इथे येणं पॉसिबल नसेल तर त्यांना आपण कुरिअर थ्रू नाहीतर पोस्ट थ्रू आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. याच्यानंतर समजा याच्यामध्ये स्पेशल असं काही ट्रेनिंगची आवश्यकता आहे का आणि ते जर असेल तर ते ट्रेनिंग्स वगैरे कुठे मिळतात? हां, ह्याच्यासाठी ट्रेनिंग वगैरे घेणं गरजेचं आहे. कारण काय आहे की स्पिरुलिना ही गोष्ट नवीन आहे. हे जवळपास तुम्हाला कुठेही अवेलेबल म्हणजे ह्याची माहिती अशी मिळणार नाही योग्य. त्यामुळं तुम्ही ट्रेनिंग जर तुम्हाला हवं असेल तर ते ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो. ट्रेनिंगमध्ये सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जातात जेणेकरून तुम्हाला नंतर फ्युचरमध्ये कोणताही त्रास होऊ नये ते इझिली करू शकाल तुम्ही. सर आता आमचे जे नवीन शेतकरी पण बघतात तरुण आहेत त्यांना या शेतीकडे वळायचं आहे अशाच्या मनामध्ये कायम प्रश्न असतो की या शेतीला फ्युचरमध्ये कसा स्कोप आहे? स्पिरुलिनाची माहिती अवेअरनेस दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे हे नवनवीन लोकांना वगैरे कळत चाललेलं आहे. त्यामुळं ह्याची मागणी तितक्याच प्रमाणात वाढत चाललेली आहे. तरुणांनी या शेतीकडे वळलं पाहिजे? हां, तरुणांनी ह्या शेतीकडे नक्कीच वळलं पाहिजे. खरंच शेती करताना स्वतः जर मार्केटिंग करायची तयारी असेल तरच ह्या शेतीकडे वळालेलं बरं पडेल. नाहीतरी तुम्ही दुसऱ्यावरती कोणावरती जर डिपेंड राहून जर कोणी आपला माल घेईल वगैरे त्यावरती डिपेंड राहून जर शेती करणार असाल तर ते न केलेलं बरं आहे. बरोबर. मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो ते असे नॉर्मली बोलायला खूप बोलतात. त्यामुळे ऑन झाला की बोलता येते किंवा मार्केटिंग करता येते. तुम्ही याची स्ट्रॅटेजी कशी बनवली? तुमची मार्केटिंग कशी आहे? आम्ही मार्केटिंग करताना पहिल्यांदा लोकांपर्यंत पोहोचलो की जेणेकरून स्पिरुलिना काय आहे हे त्यांना पटवून दिलं आणि त्याचा स्पिरुलिनाचा वापर करण्यास सांगितलं. वापर करायला लागल्यावरती त्यांना त्याचे हेल्थ बेनिफिट्स वगैरे दिसायला लागले. हेल्थ बेनिफिट्स दिसल्यानंतर त्यांच्या रिपीटेड ऑर्डर वगैरे येऊ लागल्या. मग त्यांच्या थ्रू आमचं माउथ पब्लिसिटी वगैरे हे सगळ्या काही गोष्टी होऊ लागल्या जेणेकरून आम्हाला दुसऱ्या 4 लोकांच्या अजून ऑर्डर मिळायला लागल्या. हे करत करत आमचा बिझनेस म्हणजे वाढत गेला आतापर्यंत. तुम्ही 4 वर्षापूर्वी सुरुवात केली
त्यावेळी दर महिन्याचा काय सेल होता तुमचा आणि आज 4 वर्षानंतर तुमचा काय सेल आहे? कारण ही मार्केटिंगवरच डिपेंड आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही स्टार्टिंग करताना 10 बॉटल जाणं पण आमच्याकडून म्हणजे शक्य नव्हतं. मंथली 10 बॉटल जाणं पण शक्य नव्हतं. त्याच आमच्या आता म्हणजे महिन्याला 400 ते 500 बॉटल्स, म्हणजे दर महिन्याला वेगळी ऑर्डर नवीन मिळते, एखाद्या महिन्यात कमी मिळते, एखाद्या महिन्यात जास्त मिळते. एक ऑन एन ॲव्हरेज 400 ते 500 बॉटल्स आमच्या दर महिन्याला सेलिंग होतच असतं. शेतकरी मित्रांनो, हे इन्स्पिरेशन आहे. मी मुद्दाम हा प्रश्न विचारला होता कारण बरेचसे जे शेतकरी आहेत, नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांना असं वाटतं की डे 1 पासून सगळं स्मूथली चालायला पाहिजे. याचा रेट काय मिळणार आम्हाला आणि साधारण या इतक्याच्या शेअरमधून काय आपण मिळू शकतो स्पिरुलिनाचा रेट त्याच्या क्वालिटीनुसार म्हणजे ठरवला जातो. स्पिरुलिनाचा म्हणजे नॉर्मली आम्ही स्पिरुलिना सेल करताना ते 1000 ते 1500 रुपये किलोप्रमाणे ना त्याची विक्री करतो. स्पिरुलिना पावडर फॉर्ममध्ये सेलिंग करण्यापेक्षा त्याचे टॅब्लेट्स फॉर्ममध्ये तुम्ही सेलिंग केलं तर त्याच्यात तुम्हाला दुप्पट ते तिप्पट फायदा साहजिकच मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे होते नमित पाटील. सरांनी आपल्याला स्पिरुलिना शेतीबद्दल व्हॅल्युएबल माहिती दिली. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये अशीच नवीन शेतीबद्दल माहिती घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.